नाशिकमध्ये सुरू असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्तानं येलो अलर्ट आता जारी करण्यात आला आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी शहर परिसरात पावसाचा जोर कायम आहे। दिवसभरात 31.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। नदी नाले ओसंडून वाहू लागले। तालुक्यातल्या सहाही धरणाची पाणी पातळी आता झपाट्यानं पुणेगाव धरण 75% भरलेलं आहे आणि धरणातून ओनंदा नदीमध्ये 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे वणी आणि चांदवड तालुक्यातल्या पाणी पुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि सातत्यानं पाऊस सुरू आहे। त्यामुळे भात पेरणीला आता प्रारंभ झालाय। इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये आदिवासी भागामध्ये भात लावणी सुरू झालेली आहे। नाशिकच्या माणिकखांबमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी झाली होती। पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। दारणा नदी तीरावर हे मंदिर आहे आणि चंद्रभागेच्या तीरावर मंदिर असल्याची प्रचिती सर्वांना येते।